गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, लवकरच गुढीपाडवा येत आहे, पण मी आज सांगते की मी तुम्हाला आज गुढीपाडव्याबद्दल काहीही सांगणार नाहीये। मी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे की जी आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो की आपण हे असं केल्याने काय होणार आहे, हे असं केल्याने आपल्याला काय होणार आहे, देवाचं हे केल्याने याचं काय आपल्याला फायदा होऊ शकतो। तर बघा, आज मी सांगणार आहे की देवाला काय दिले म्हणजे आपल्याला काय मिळते, याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला अतिशय बेसिक कोणालाही पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल। चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। बघा, जेव्हा आपण देवपूजा करतो, जेव्हा आपण दर्शन करायला जातो, जेव्हा आपण देवाव्यतिरिक्त अध्यात्माव्यतिरिक्त काहीही गोष्टी करतो, अध्यात्माशी रिलेटेड कोणतीही गोष्ट आपण करतो, तर आपला प्रश्न पडतोच। मोठ्याने जेव्हा आपल्याला सांगितलं असतं की बाबा हे असं नको करू, असं कर, असं केल्याने असं होतं, तर नेमकं त्याचा फायदा काय आहे हे देखील आपल्याला कळणं जरुरी आहे। त्याच्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट येत असतो आणि आपली भावना निर्माण होते, आपला भाव त्याच्यावर बसत असतो। तर बघा, जसं की आवाहन केले, देवांना आवाहन केले म्हणजे आता मी पूजेला बसत आहे आणि ह्या देवांना आपण सगळ्यांना नमस्कार करून देवांना प्रार्थना करत असतो, आवाहन करत असतो, म्हणजे काय तर आपल्याला देवांचे दर्शन लाभत असते। त्यानंतर जेव्हा आपण बसायला आसन घेतो तेव्हा आपल्याला सुखासन मिळत असते, सुख मिळत असतं आपल्याला। पाद्य म्हणजे पाय धुणे, कोणाचंही पाय धुणे म्हणजे काय, जेव्हा आपण देवांना आंघोळ घालत असतो, स्नान करत असतो, देवांचे पाय धुत असतो, तेव्हा आपल्याला यश प्राप्ती होत असते। अर्घ्य देणं, सकाळी सूर्यनारायणाला जेव्हा आपण अर्घ्य देत असतो, सुगंधित पाणी, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकून किंवा फूल टाकून, अक्षदा टाकून किंवा साधं पाणी आपण जेव्हा सूर्यनारायणाला अर्घ्य देत असतो तेव्हा आपल्याला समाधान प्राप्त होत असते। मीन्स आपल्याकडे जे काही आहे त्यात मी खूप समाधानी आहे, त्याची फिलिंग आपल्याला येत असते। आचमन, आचमन म्हणजे काय तर गंगाजल जेव्हा आपण आचमन करत असतो तेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो। स्नान घालतो आपण जेव्हा देवांना, तेव्हा जीवनात सुख मिळत असते। पंचामृत दिले तर काय होते तर माधुर्य व स्नेह प्राप्ती होते। पंचामृताचं नैवेद्य जेव्हा आपण दाखवतो तेव्हा आपल्याला माधुर्य व स्नेह प्राप्ती होत असते। अभिषेक केला तर शांतता आणि स्थैर्य प्राप्ती होत असते। त्यानंतर वस्त्र, जेव्हा आपण भगवंताला वस्त्र घालत असतो तेव्हा त्याची लाज राखली जाते, अपकीर्ती होत नाही। त्यानंतर यज्ञपवीत म्हणजे जानवे, बघितलं ना तुम्ही, आपण गणपतीला जानवे घालत असतो, म्हणजे काय तर त्याचा अर्थ काय तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते। या प्रचंड अशा भवसागरातून आपल्याला लवकरात लवकर सुटका मिळत असते। त्यानंतर गंध, देवांना गंध लावतो म्हणजे आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते। जेव्हा आपण फुल अर्पण करतो तेव्हा आपल्याला सर्व सुख प्राप्ती होत असते। हळद कुंकू लावतो तेव्हा आपल्याला सौभाग्य प्राप्ती होत असते। त्यानंतर जेव्हा आपण अलंकार घालतो देवांना तेव्हा आपल्याला श्रीमंती प्राप्ती होत असते। धूप दाखवतो म्हणजे काय तर कीर्ती प्राप्त होते आणि आपल्या घरातील वातावरण, निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होत असतं। दिवा लावल्याने काय होतं, दीपदान केल्याने काय होतं, बघा, दीपदान केल्याने ज्ञान व वैराग्य प्राप्ती होत असते। म्हणून प्रत्येक अमावस्येला म्हणा किंवा पौर्णिमेला म्हणा एकतरी दीपदान करायला हवं। त्यानंतर नैवेद्य, नैवेद्य काय दाखवायचा असतो तर अन्नाची चणचण कधीच भासत नाही, म्हणजे आपण जे पण काही सकाळी म्हणा रात्री म्हणा जे पण काही जेवण आपण बनवतो त्याचा सगळ्यात पहिला घास, पहिला नैवेद्य हा भगवंतालाच गेला पाहिजे। त्याने काय होतं तर आपल्या घरात बरकत वाढते आणि आपल्याला कधीच अन्नाची चणचण भासत नाही। आरती, पूजा झाल्याच्या नंतर बरेच लोक आरती तर करतच नाही, पण आरती केल्याने काय होतं तर प्रसन्नता प्राप्त होते। त्यानंतर प्रदक्षिणा, आपण मंदिरात जातो, दर्शन करतो आणि प्रदक्षिणा मारतो तर त्याने आपल्याला स्वामित्व लाभत असते। नमस्कार केल्याने काय होतं, विनयशीलता प्राप्त होत असते, आपल्या वागण्यामध्ये आपण विनयशील होत असतो। प्रार्थना केल्याने, देवाला प्रार्थना केल्याने आपले दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होत असते। बघा, इतके साऱ्या बेसिक गोष्टी आहे ज्या आपण नेहमी करतो पण आपल्याला त्यामागचा अर्थच माहिती नव्हता, तर आज तुम्हाला नक्कीच तो अर्थ कळाला असेल। बघा, हे सगळेच उपचार म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या आहे, मनात श्रद्धा ठेवायची आहे, भाव ठेवायचा आहे आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव येईल आणि चांगला रिझल्ट येईल। करून बघा ह्या गोष्टी, आणि आवडली असेल माझी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या अतिशय बेसिक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल। चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।